गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे. सकाळचे 7 वाजलेले आहेत. मिस्टर कामावर गेल्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात मी करते मॉर्निंग एक्सरसाइजनी. सो फ्रेंड्स, पूजा आटोपल्यानंतर मी केला ब्रेकफास्टमध्ये मी घेतलं एक छोटंसं केळं, भिजवलेले ड्राय फ्रूट्स आणि पोहे. सो फ्रेंड्स, एक्सरसाइज झाल्यानंतर फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर मी देवपूजा केली. आता तुम्ही पाहिलंच. आता देवपूजा झाली आहे तर मला काही सामान आणायचं आहे खाली जाऊन. सो मी आता खाली जात आहे. ओके, आल्यानंतर आपण पुन्हा भेटूया. खाली ही घेतली बॅग सामान आणण्यासाठी. चावी, लाईट ऑफ करूयात. लिफ्ट अडकली असल्यामुळे पायऱ्यानेच जावं लागत आहे. लिफ्ट 3rd फ्लोअरवर होती म्हणून मी परत लिफ्ट ओपन केली आणि लिफ्टमधूनच खाली गेली. तर फ्रेंड्स, हे आमच्या फॅक्टरीमध्ये एक गार्डन आहे ते जवळपास. पहा, इथे संध्याकाळी सगळी मुलं खेळण्यासाठी रखा खूप छान पडलं. आता मी आले डेली न्यूजला. डेली न्यूज घरापासून खूपच जवळ आहे, वॉकेबल अंतरावर आहे. सो इथे आपल्याला रोजच्या उपयोगी वस्तू मिळतात. खाण्याच्या, लहान मुलांची स्नॅक्स, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, भांडी, युटेन्सिल्स, नंतर मिक्सर ग्राइंडर, इलेक्ट्रॉनिक सगळे काही. तर आता मी इथे बॅग ठेवत आहे. बॅग आज मी आला. चला आज जाऊयात. मला जे हवे होतं ते घेतलं आणि मी घरी जायला परत निघाली. घरी येताना मी पार्ले बिस्किट आणलं. आमच्या बिल्डिंगमध्ये डॉगी आहे तिच्यासाठी. रोज जे मी बिस्किट्स आणते. सो अर्धा पुढा मी तिला दिला आणि बाकीचा रिमेनिंग अजून एक डॉगी तिच्यासाठी ठेवला. सो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी खाली गेली होती डेली नीड्समध्ये. मला आज ॲक्च्युली आहे पाणीपुरी करण्याचा बेत. सो काल मी संध्याकाळी बाहेर गेलो होतो तेव्हाच मी हे पाणीपुरीचं पॅकेट आणलेलं आहे. आमच्या इथे छेडा म्हणून एक शॉप आहे, तिथूनच आणलेलं आहे. ते स्वतः हे पाणीपुरीच्या पुऱ्या बनवतात, त्याच्यामुळे छान असतात म्हणून ह्या तिथून आणल्या. नंतर मी आता गेलो ते खाली डेली नीड्समध्ये, कारण मी तिथून आणली आहे रेडी टू ईट रुचिराची पाणीपुरी चटणी. सो ही डायरेक्ट 1 लिटर थंड पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ही रेडी होते यूज करण्यासाठी. सो ही स्पायसी आणि स्वीट दोन्ही एकत्रच आहे. सो मी ट्राय करून पाहणार आहे की ह्या चटणीमुळे आपली पाणीपुरी कशी टेस्ट करते. समथिंग 42 रुपीजचं हे पॅकेट आहे 200 ग्रामचं. सो ट्राय करून बघणार आहे मी कशी होते पाणीपुरी ह्याच्यामुळे. आणि नेक्स्ट मी घेतलं होतं तिथून नायलॉनची ही शेव. कारण पाणीपुरी खाल्ल्यानंतर सुकापुरी खायला कोणाला नाही आवडत. सो तुम्हालाही आवडत असेल फ्रेंड्स नक्की सुकापुरी पाणीपुरी खाल्ल्यानंतर. सो ही शेव मी आणलेली आहे. ही आहे 55 रुपीजची. ओके, सो आज पाणीपुरी करून पाहणार आहे. बघूया या चटणीमुळे ही पाणीपुरीची टेस्ट कशी येते. सो मी नक्की तुमच्यावर शेअर करेन. खाली गेले होते म्हणून मशीन ऑन केली नव्हती. आता मशीन मी ऑन करते. कपडे वॉश करायला लावले आहेत.
सो फ्रेंड्स, दुपारच्या जेवणात बनवली आहे तीळ लावलेली बाजरीची भाकरी, सुक्या लाल मिरचीची चटणी, मेथीची भाजी आणि मटकीचा रस्सा. ही चटणी खूपच टेस्टी लागते. लाल मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मीठ टाकून मिक्सरला वाटून घेतलेली आहे. सो फ्रेंड्स, हे बघा, मी हे पाणी तयार करून घेतलेलं आहे. इथे हे 1 लिटर पाण्यामध्ये मी ते चटणी ॲड केलेली आहे. खूप टेस्टी लागतं आहे पाणी. हा रगडा मी घरी तयार करून घेतला होता. या पुऱ्या आणि शेव आणि हे सुका पुरीसाठी बटाटा आणि कांदा कापून ठेवलेला आहे. तर फ्रेंड्स, आपण आता ट्राय करून बघूया ही पुरी कशी लागते. पाणीपुरी, इन्स्टंट अशी पाणीपुरी. थोडासा रगडा, हे पाणी, थोडासा कांदा. सो फ्रेंड्स, ही पहिली पुरी तुम्हा सगळ्या फ्रेंड्ससाठी. नेक्स्ट मी बनवत आहे सुका पुरी. ॲड करते आहे थोडासा बटाटा, थोडासा कांदा आणि थोडीशी शेव. ही सुकापुरी पण तुमच्या सगळ्यांसाठी. सो फ्रेंड्स, आता मी ही पाणीपुरी टेस्ट करून बघते. छान झाली आहे टेस्टला. ट्राय करायला काही हरकत नाही, छान आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ मीन्स मॉर्निंग ते आफ्टरनूनचा रुटीन कसं वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.